हे हँडरायटिंग अनालिसिस साठी आलेलं हँडरायटिंग आहे. हा मुलगा खूप ओव्हर थिंकिंग करतो. आता हा ओव्हर थिंकिंग करतो हे कसं ओळखायचं, तर पेन एक्स्ट्रा वापरलेला असतो. जसं की पेन इकडं एक्स्ट्रा वापरलेला आहे काही ठिकाणी, आणि याच्यामुळं आपल्याला लक्षात येतं की हा खूप ओव्हर थिंकिंग करतोय. आता ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, तर छोट्या छोट्या गोष्टी असतात. मग माझी फ्रेंड मला असं का बोलली, मग तिला कुणी काय सांगितलं का, मग तिने माझ्याशी असंच का केलं, असं छोट्या गोष्टींवरून खूप ओव्हर थिंकिंग केलं जातं. आणि मग याच्यातून राग हा निर्माण होतो आणि हायपर ऍक्टिव्हिटी सुद्धा याच्यामुळे निर्माण होते, आणि स्ट्रेट फॉरवर्डनेस, आणि त्याच्यामुळं समोरच्या व्यक्ती ह्या दुखवल्या जातात. कारण स्ट्रेट फॉरवर्डनेस जेव्हा येतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण काय बोलतोय हे कळत नाही, आणि समोरच्या व्यक्ती ह्या दुखवल्या जातात. असं या हँडरायटिंग मध्ये आहे. आणि ओव्हर थिंकिंगमुळे ऍसिडिटी इश्यू, डायजेशन इश्यू सुद्धा होत असतात. तर हे ओव्हर थिंकिंग थांबवणं गरजेचं आहे. ही रील कशी वाटली ते नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा अँड सेव्ह करा.